लावेत बेत आणि पसूक आहे 18-19. तर इथे आपण या चॅप्टर मध्ये बघतोय की मोशे रब्बेनु आज सिनाईवरून खाली उतरायला त्यांना उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे आपल्या इस्रायल लोकांनी म्हणजे थोडीशी घाई केली आणि त्यांनी विचार केला की मोशे रब्बेनुचं काय झालं काय नाही झालं आपल्याला माहिती, तर आम्हाला मोशे रब्बेनु सारखा लीडर पाहिजे. आता जे अरब आपल्या संगत बाहेर पडले म्हणजे जे आपले इजिप्शियन कन्वर्ट्स त्या लोकांनी म्हणजे इस्रायल लोकांसंगत एकत्र आले, तर त्या लोकांनी आपल्या इस्रायल लोकांना म्हणजे मिसलीड केला आणि त्या लोकांनी मूर्तीपूजा म्हणजे आपण म्हणतो ना गोल्डन काफ सारखा त्यांच्या जादू टोण्याच्या त्याच्याने त्या लोकांनी तयार केला आणि त्याच्यामुळे इस्रायल लोकांना ते लोक म्हणाले की बघा हा तुमचा देव आहे आणि तुम्हाला इजिप्त मधून बाहेर काढलाय. आणि हे सगळं म्हणजे बघून आणि इस्रायल लोक अचानक म्हणजे त्या लोकांनी म्हणजे त्यांच्या समोर अशी मूर्ती आली सांगण्यासाठी की बघा हा तुमचा देव आहे असे ते लोक सांगायला लागले. तर त्यामुळे काही इस्रायल लोक म्हणजे मूर्तीपूजाच्या ह्याच्यामध्ये त्या लोकांनी मूर्तीपूजा केली. तिथे परमेश्वराचा राग त्यांच्यावरती वाढला आणि मोशे रब्बेनु खालती उतरले. त्या परमेश्वराने सांगितलं मोशे रब्बेनु खालतीचा लवकर. ते इस्रायल लोक म्हणजे ज्या मार्गामध्ये त्या लोकांना म्हणजे त्या मार्गामध्ये घेतला होता त्या मार्गामध्ये लोक म्हणजे लवकर टर्न झाले म्हणजे सरळ मार्गावरून ते लोक म्हणजे दुसऱ्या मार्गामध्ये गेलेत. ते लवकर जा खालती. तर मोशे रब्बेनु खालती आले, त्याने बघितलं का मूर्ती पूजाचा चालू आहे आणि मोशे रब्बेनुनी म्हणजे बघितलं परमेश्वराचा राग त्यांच्यावरती पुष्कळ आलेला आहे. तर आता परमेश्वराकडे परत बात करून परमेश्वराची प्रार्थना करून इस्रायल लोकांवरून जो आहे परमेश्वराचा कमी झाला. पण त्या टायमाला म्हणजे काय घडलं तर मोशे रब्बेनुच्या हातावरच्या पाट्या तोडल्या. आणि त्या पाट्या तुटल्या कशा तर मग पाट्यामध्ये जे अक्षरं जी होती मोशे रब्बेनु म्हणाले की ते परमेश्वर ते परत घेऊन टाक. परत घेतल्यामुळे त्या पाट्या वजनदार झाल्या, दगडाच्या पाट्या आहेत आणि त्या दगड्या वजनदार झाल्यामुळे मोशे रब्बेनु त्याला धरू शकले नाही हातामध्ये. कारण की जोपर्यंत ते पवित्र शब्द होते तर त्या पाट्या हलक्या होत्या, पण इथे ते पवित्र शब्द गेले तर तो हे जो आहे तो जड झाला आणि मोशे रब्बेनु हातातून सोडून टाकलं. आता नंतर मग मोशे रब्बेनुनी जेव्हा ती लोक म्हणजे जवळ आले म्हणजे आता त्या चॅप्टर मध्ये आपल्याला एवढे सांगते की म्हणजे मोशे रब्बेनु उतरले खालती तर मोशे रब्बेनुनी आवाज ऐकला कॅम्पमध्ये. तसं योशुआने पण आवाज ऐकला. योशुआ म्हणतो की नाही इथे कॅम्पमध्ये का लढाईचा आवाज आहे. तर मोशे रब्बेनु म्हणाले की नाही हा लढाईचा आवाज नाहीये आणि नाही म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकार ताकदीचा आवाज आहे. कारण की ताकदीने जेव्हा आपण मनुष्य ओरडतो तो आवाज वेगळा असतो. तसाच आपण आपल्या घाबरतोय की आपण वीक आहोत, विकनेस मध्ये आपण आवाज करतो तो थोडा वेगळा आहे. आणि इथे ना दुसरा तसं त्रासाचा पण आवाज नाहीये. नंतर मग ते लोक जवळ आल्यानंतर त्या लोकांनी बघितला मूर्ती तयार आहे समोर आहे आणि त्याच्या भोवती इस्रायल लोक डान्स करतायत. मोशे रब्बेनु रागवले. मोशे रब्बेनु त्या पाट्या फेकल्या हातातून आणि त्यांनी त्या फोडून टाकल्या म्हणजे डोंगराच्या पायथ्याशीर. आणि त्यांनी तो गाईचा बच्चाचा म्हणजे मूर्ती केली होती तिला तोडून टाकला, तिला घेतला आणि तिला जाळून टाकली आणि मग त्याचा एकदम फाईन पावडर करून तो पाण्यामध्ये मिक्स केला, पाण्यामध्ये टाकून दिला आणि त्यांनी इस्रायल लोकांना पियायला लावला. तो पाणी पियायला लावला आणि मोशे रब्बेनु म्हणाले आरोनला की मोशे रब्बेनु म्हणतायत आरोनला की मोशे काय केलं लोकांनी, म्हणजे काय केलंस.
म्हणजे लोकांनी तुला काय केलं की तुम्ही म्हणजे त्यांच्यावरती असा मोठा म्हणजे मोठा पाप त्यांच्यावरती आला. तर त्या मोशे रब्बेनू नसताना आरोन हे आपले लीडर होते. मोशे रब्बेनूचे मोठे भाव. तर मोशे रब्बेनू टर्न झाले आरोनकडे आणि आरोनला विचारता येईल की अशी मोठी कॅलॅमिटी मध्ये आपण म्हणतो मोठा असा प्रसंग कसा म्हणजे आला लोकांवरती. म्हणजे काय बोलण्याचा हेतू आहे इथे, तर राशी म्हणताय की मोशे रब्बेनू विचारतात आरोनला का काय तुला लोकांनी त्रास दिला एवढा की तुला फोर्स करायला लावला, म्हणजे तू फोर्स झालास त्यांचा त्यांचा ऐकण्याचा साठी, कारण की त्या लोक तुझ्याकडे आले. आणि तर मग काय झालं एवढा म्हणजे असा म्हणजे मोशे रबेनूचा म्हणण्याचा हेतू आहे अशा राशीच्या प्रमाणे. रामबान म्हणतात काय त्या लोकांनी केला की तुला म्हणजे तू त्यांचा म्हणजे एवढा तुम्ही हेट केलास त्यांना कधी, तर तुम्ही त्यांना असा केलास. म्हणजे आपण म्हणतो मूर्तीपूजा करणे हा सगळ्यात मोठा पाप आहे. कारण की पहिल्या आज्ञामध्ये परमेश्वर म्हणताय की मी परमेश्वर आहे त्याने तुम्हाला बाहेर काढला आणि माझ्याशिवाय दुसरा कोण नसेल. तर ही पहिली दुसरी आज्ञा जी आहे त्या आज्ञावरती कसा म्हणजे त्यांच्या समोर असा म्हणजे पाप आला. नक्कीच म्हणजे ही जी गोष्ट जी आहे तुम्ही घडून दिलीस असा म्हणजे मोशे रब्बेनू विचारताय तिला, हे तुम्ही करून दिलास त्यांना असा. म्हणजे ग्रांटेड आहे की म्हणजे नक्कीच तुला तुला काय म्हणजे चॉईस नसेल, दुसरा काय म्हणजे पर्याय नव्हता. आणि हाच पर्याय होता त्याच्यासाठी म्हणजे एगेल तयार करायला. पण सगळ्यात म्हणजे खराब बात आहे याच्यामध्ये की जेव्हा चुकी करतो मनुष्य तर त्याला चुकीची म्हणजे पाप करतो किंवा चुकी करतोय, त्या चुकीचा एक पहिला स्टेप आहे मग त्याला म्हणजे चुकी करून त्याला वाईट वाटलं पाहिजे. पण चुकी करून तो रिजॉईस करतोय म्हणजे खुशी करतोय आणि अजून म्हणजे ती लोक एन्जॉय करतायत. तर मग आपण म्हणतो की हे म्हणजे अं, त्या चुकीचा जो म्हणजे इथे सुधारणा नाही, चुकीचं म्हणजे अजून दाखवतो की आम्हाला चुकी करून काय वाईट वाटत नाहीये. आणि ती लोक म्हणजे इथे म्हणतायत आणि तुम्ही आपला त्या लोकांना सांगितलंस की उद्या सण आहे असं तुम्ही म्हणालास तिला. तर मग काय इथे म्हणजे सफोरनं सांगतायत बोलण्याचा उद्देश असो आहे की जेव्हा मोशे रबेनू म्हणाले म्हणजे आरोन म्हणाले लोकांना की उद्या सण आहे आपल्यासाठी, तर मग सण म्हणला म्हणजे आपण सेलिब्रेशन. तर मग का तुम्ही म्हणजे हा जो सिन जो आहे तो पाप तर झाला बट पाप करून त्यांना एक प्रकारचा म्हणजे सेलिब्रेशनचा असा म्हणजे तुम्ही एक असा ऑप्शन कसा दिलास असा मोशे रबेनू विचारतायत. आता आपण समजू शकतो की तू जी मूर्ती कर मूर्ती जी तयार करतोयस ते दुसऱ्यांसाठी आहे ना तुझ्यासाठी आहे. म्हणजे आता म्हणजे कायद्याप्रमाणे अगर कोण आपल्याला बोलते मूर्ती माझ्यासाठी तयार कर नाहीतर तुझा जीव धोक्यामध्ये आहे, तर मग आपण त्याला मूर्ती तयार करून द्यायला हरकत नाहीये. इथे काय म्हणजे आपण आपल्यासाठी नाही करत आहोत, आपण दुसऱ्यासाठी करतोय. तर इथे मोशे रबेनू म्हणतात की मी समजू शकतो की तुला का म्हणाले की मूर्ती तयार करण्यासाठी, आणि आता तुम्ही मूर्ती तयार केलीस तर नाही स्वतःसाठी पण दुसऱ्यांसाठी केलीस. आणि तुला जरूरत नव्हती, म्हणजे तुला म्हणजे तुझा जीव धोक्यामध्ये टाकायची जरूरत नाहीये. अगर त्या लोकांनी ऐकला तर ठीक आहे, नाही ऐकला तर हे तुझी जबाबदारी नाहीये. बट तरी पण आपण म्हणतोय की जो कोणी मूर्ती तयार करतो
त्याला चापक्याची फटक्याची शिक्षा मिळू शकते, मिळाली पाहिजे. त्याच्यावरती म्हणजे चापक्याची फटक्याची शिक्षा येते. तर मग कसं तू म्हणजे ही गोष्ट करू शकतस असं और खाईम रबी खाईम बेन आता सांग त्यांच्या पुस्तकामध्ये विचार द्या. तुझा पाप जो आहे परमेश्वराच्या उलट, तर मग त्याचा आपण म्हणतो की त्याला संधी आहे की तो पश्चाताप करू शकतो आणि त्याला माफी मिळू शकते. पण अगर तुमचा पण अगर तुमचा जो पाप असेल, पण अगर तुमचा जो म्हणजे अं, पण अगर तुमचा जो पाप असेल तुमच्या म्हणजे लोकांच्या उलट असेल, तर मग ती लोक तुला म्हणजे ती लोक तुला का म्हणजे आपण म्हणतो की ना एक प्रकारे म्हणजे तुम्ही मिसलीड केलं असते ना आणि त्यामुळे आपल्या फक्त तुला ती लोकच फक्त माफी देऊ शकतो. आता ओ इज्नाईन तोरा सांगते असं तिथे आपण म्हणतोय की त्या लोकांनी म्हणजे इथे काय बोलण्याचं म्हणजे हेतू आहे, परमेश्वराची उलट काही चुकी होते तर आपण परमेश्वराकडून माफी मागून परमेश्वर आपल्याला माफ करते. बट माणसाकडून चुकी होते आपली कसे होतोय तर मग आपल्याला त्या समोरच्या माणसाकडे माफी मागून आपल्याला माफी मिळते. मग त्यांची माफी मिळाली की मग परमेश्वराची माफी मिळते. अगर त्या लोकांनी माफ नाही केला तर मग आपल्याला परमेश्वराकडून त्याच्यावरती माफी नाहीये. तर हा म्हणजे इथे प्रश्न जो विचारला मोशे रब्बेनूनी, ह्याचा ह्याचा जो एक्सप्लेनेशन आहे, ह्याचा अंडरस्टँडिंग जो आपण याच्यामधून बघतो, का हा हेतू होता मोशे रब्बेनूचा त्यांना म्हणजे सांगण्यासाठी. आता पुढे पुढे आपण बघतोय आरोन म्हणतोय, तर आरोनने काय उत्तर दिला, ते तुम्ही माझ्यावरती रागवू नको. तुम्हाला माहिती आहे ते लोक जे आहेत ती लोक म्हणजे ओपन आहेत. त्या लोकांनी म्हणजे ओपन आहेत म्हणजे वाईट करण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो वाईट करण्यासाठी म्हणजे काय, तर त्यांच्या समोर अगर तुम्ही त्या लोकांना ठरवलं का वाईट करायचा आणि त्यांना तुम्ही जाऊन स्टॉप करता, तर मग ते इझी नाहीये. त्यांना म्हणजे आपण एक प्रकारचं म्हणजे आपल्या स्वतःचा जीव आपण डोक्यामध्ये टाकतोय. तर मग इथे म्हणतोय की ना आपला जीव जो आहे मनुष्य म्हणजे इथे आपल्या मिद्राश मध्ये सांगितलं, आपल्या मेफरशिप म्हणतात त्या खूरने प्रयत्न केला लोकांना थांबवण्यासाठी. बट त्या लोकांनी बघितलं ना का हा म्हणजे धार्मिक मनुष्य आहे की चांगला मोठा मनुष्य आहे, तुला ऐकला पाहिजे. त्या लोकांनी त्याला ठार करून टाकला. तर इथे आरोन म्हणाले की अगर मी पण त्यांच्या उलट गेलो तर मग इथे आपल्या जीवाला धोका आहे. आणि जीवाला धोका परमेश्वर म्हणतायत की तोला तुम्हाला सांभाळायचं तुमचा जीव सांभाळून, नाही तुमचा जीव देऊन. काही गोष्टी ज्या त्यामध्ये आपला जीव दिला पाहिजे आणि तोडा नाही तोडला पाहिजे, म्हणजे मूर्तीपूजा, दुसरा आपला कोणी आणि तिसरी गोष्ट म्हणजे वाईट संबंध. या तीन गोष्टी जे तीन पाप जे आहेत त्याच्यावरती आपला जीव गेला तरी चालेल, पण आपण तो पाप नाही केला पाहिजे. कोण बोलते मूर्तीपूजा कर नाहीतर मग तुला तुला ठार करतो, तर मग मूर्तीपूजा नाही केली पाहिजे, आपला जीव गेला तरी चालेल. दुसरा कोण म्हणतोय की ना आपला त्याचा जाऊन खून करणं तुझा खून करीन, तर मग आपण आपला जीव गेला तरी चालेल, पण आपण त्या भानगाडीमध्ये आपण तो नाही करू शकत. आणि तिसरी गोष्ट वाईट संबंध करायला आपण तरी पण आपला जीव गेला तरी पण आपण नाही केला पाहिजे. ह्या तीन गोष्टी ज्या तीन गोष्टी सोडून बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत
तिथे अगर नॉनजी बोलतो किंवा डोक्यावरती गोली बंदूक ठेवते आणि बोलतो नॉन क्वेश्चन मटण खा तुला मारून टाकीन, तर मग आपण खाऊ शकतो त्या टायमापुरता. म्हणजे आपल्याला काय म्हणजे एकदम बसून जेवला नाही पाहिजे, बट आपण आपला जीव वाचवण्यासाठी त्या टायमासाठी आपण काही खास तोंडावर टाकू शकतो. पण इथे तसंच इथे पण हा जो सीन जो आहे ह्याच्यामध्ये अगर आरोनने काही केलं नसतं तर आरोनचा पण जीव धोक्यामध्ये होता. पण इथे आरोन म्हणतायत की तुम्हाला माहिती आहे की ते लोक म्हणजे, आणि लोक जे आहेत ओपन आहेत म्हणजे वाईट बाजूला. तर आता सिन्स ते लोक म्हणजे डिस्पोज्ड आहेत टुवर्ड्स इव्हल, तर इथे तर ते म्हणाले, म्हणजे मोशे आरोन म्हणतात मोशे रबेनू ते लोक मला म्हणाले की आमच्यासाठी देव तयार कर का तो आमच्या समोर जाईल. म्हणजे बोलण्याचा हेतू आहे की मोशे रबेनू सारखा लीडर आमच्या समोर तयार करत तो आमच्या समोर जाईल. आणि मोशे हे जे ज्याने आम्हाला म्हणजे इजिप्त मधून बाहेर काढला, आम्हाला माहिती नाही काय झालं त्या संगत. तर मी त्यांना म्हणालो की तुम्ही सोना घेऊन या. त्या लोकांनी तो काढला त्यांच्या अंगावरती होता तो आणि तो मला दिला. आणि मी आगीमध्ये टाकला. आणि आगीमध्ये टाकल्यानंतर हा काफ जो आहे, मूर्ती जी आहे गाईच्या बछ्याची तयार झाली, ती वरती आली. तर मोशे रबेनू ते बघितलं. आणि ते एकदम म्हणजे सर्व बघून, आणि आरोननी म्हणजे सांगितलं त्यांना जो काही डिस्ग्रेस त्यांच्यामध्ये आहे, आणि ते लोक मग तयार आहेत मग त्यांच्या उलट जाण्यासाठी, पण मग त्यांचं ऐकलं नाही तर त्यांच्या उलट जाऊन ते लोक स्टेप्स काय घेऊ शकते. तर पहिला आरोनी म्हणजे पहिला जो आहे आरोनी म्हणजे हा जो पाप जो आहे तो, की त्यांचा म्हणजे हा जो ही चुकी झाली, तर कशामुळे झाली असेल, तर त्यांचा पुष्कळ वर्ष ती लोक इजिप्त मध्ये एकदम ओपन होते तिथे मूर्तीच्या ह्याच्यामध्ये. तर मग इथे इजिप्शियन आयडोलेट्री जी आहे, मूर्तीपूजा होती इजिप्शियनची, तिथे ते लोक एक्सपोज होते. आणि ती लोक प्री डिस्पोज असल्यामुळे त्यांचा जो म्हणजे, तर आपण म्हणतो की चान्सेस आहे की म्हणजे अशी वागणूक त्यांच्या हातातून होऊ शकते. त्यांनी परत म्हणजे इथे इथं रिव्ह्यू केला. म्हणजे अरुण म्हणाले की त्यांचा जो डिमांड होता, आणि त्यांनी आणि सिन्स त्याला म्हणजे त्यांनी प्रयत्न केले की टाइम जाईल. त्यांनी विचार केला की मी यांच्याकडे अशा अशा गोष्टी मागेन की त्यांना द्यायला पण म्हणजे कठीण जाईल. टाइम झाला त्याच्याने म्हणजे टाइम झाल्यामुळे मोशे रब्बेनु म्हणजे दुसऱ्या दिवशी येतील. आपण बघतोय की आरोनचा ना इच्छा होती तर ती लोक म्हणजे हा कॅटलॉग आहे त्यांचं सिन्स ती लोक त्याच्यामध्ये पडतील. आरोनी म्हणजे मोशेनी ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि आणि आरोन जे आहेत ते म्हणजे एक्सपोज्ड आहेत लोकांना दास्ती. नाही फक्त जे लोकांनी म्हणजे चुकी केली ते लोक म्हणजे फॉल्ट मध्ये आहेत, बट त्यांचा जो फेलियर आहे रिस्पॉन्ड देण्यासाठी, त्याच्यामुळे म्हणजे तो पॉसिबल झाला. तसा इथे आपण बघतोय की याच्यामध्ये आपल्याला म्हणजे दिसण्यात येते
कसिन्स लोकांना म्हणजे घाई म्हणे आणि एकदम म्हणजे त्यांची काही लोकांचं म्हणजे पूर्ण इच्छा दाखवला काही गोष्टी करण्यासाठी, मूर्ती तयार करण्यासाठी, मूर्तीपूजा करण्यासाठी. तर मग त्यामुळे इथे आपण बघतोय की परमेश्वराला अजून त्यांचं म्हणजे ते डिसलॉयल आहेत परमेश्वराला. आणि परमेश्वराच्या म्हणजे जे तोरा मोशे रबेनू जे आहेत, परमेश्वर आणि मोशे रबेनूच्या उलट त्याला ते लोक गेले आणि त्यांच्यामध्ये लोक त्यांना डिसलॉयल आहेत. लॉयल्टी म्हणते का आपण म्हणते जसं का मला सांगितलं तसं मी करतो आणि त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून मी कंटिन्यू करतो. पण इथे ते लोकांनी म्हणजे मोशे रब्बेनू आणि आपल्या परमेश्वराच्या उलट डिसलॉयलिटी त्या लोकांनी दाखवली. ते आपल्याला म्हणजे इथं आरोन समजत आपल्या भावाला. आता पुढे आपल्या पशु का मध्ये सांगते की मोशे रब्बेनू उभे राहिले जो म्हणजे गेटवे आहे कॅम्पचा आणि म्हणाले जो कोणी म्हणजे परमेश्वराच्या साईडला आहे तो माझ्या संगत एकत्र येईल. आणि ते ऐकून जे लेवी होते, लेवी लोक होते, ते लोक म्हणजे सगळे एकत्र आले त्याकडे. आणि नंतर मध्ये म्हणाले ते आपल्या मोशे रब्बेनू म्हणाले त्यांना की असे म्हणाले परमेश्वर, आपले इस्रायल लोकांचे परमेश्वर, की हर एक मनुष्य त्याने ती तलवार तयार करावी त्याच्या म्हणजे त्या संगत आणि पास बॅक अँड फोर्थ म्हणजे मागं पुढे गेला पाहिजे आणि सर्व गेट्स मध्ये आपल्या कॅम्प्स मध्ये तर मग ती लोक म्हणजे तलवार घेऊन ती लोक म्हणजे पास होतील सर्व गेट्स मधून, गेट टू गेट आपल्या कॅम्प मध्ये. आणि असं होऊन दे म्हणजे आपण म्हणतो ना ही गोष्ट नाही झाली पाहिजे, पण अशी माणसं असं होऊन दे की हर एक मनुष्य मारल आपल्या दुसऱ्या इस्रायल माणसाला म्हणजे दुसऱ्या माणसाला, आणि हर एक मनुष्य दुसऱ्या म्हणजे तिच्या फेलोला. आणि तसंच म्हणजे आणि हर एक मनुष्य, हर एक मनुष्य दुसऱ्या माणसाला आणि हर एक मनुष्य जो कोणी त्या जवळ आहे. तर आता इथे आपल्याला मेफरशीम सांगतायत की मोशे रब्बेनू रिफर करतात जो पसूक 22 चॅप्टर 22 आहे आणि पसूक 19 की तिथे आपल्याला सांगते की जो कोणी आणतोय अर्पण आपल्या मूर्तींना तो म्हणजे डिस्ट्रॉइड होईल, त्याचा म्हणजे नायनाट होईल असे राशी सांगतात. आणि कोणी म्हणजे अर्पण आणले. दुसऱ्या बाजूने मोशे रब्बेनू इथे सांगतायत की जेव्हा परमेश्वराने मान्य केला तर ते म्हणजे डिस्ट्रॉय करणार पूर्ण नेशनला. आणि इथे सांगते आपल्या परमेश्वराने अग्री केला डिस्ट्रॉय करायला आपल्या पूर्ण जमातीला. आणि म्हणाले की ज्याने कोणी म्हणजे मूर्तीपूजा केलेली आहे त्यांना म्हणजे मारून टाकण्यासाठी. मोशे रब्बेनू आता नवीन आज्ञा दिली नवीन लोकांना मारण्यासाठी, ज्याने कोणी म्हणजे हा पाप केलेला आहे त्याचे हातातून हा पाप झाला तो. तर मग काही फरक पडत नाही तो कोण आहे. इव्हन काही लोकांना म्हणजे जवळचे नातेवाईक त्यांना पण त्याला मारायला लागला. तर इथे मोशे रब्बेनू आज्ञा दिली लेवी लोकांना की जाऊन तुम्ही म्हणजे आपल्या लेवी लोकांना सांगितलं त्यांना मारा, तुम्ही ठार करून टाका ज्यांना ज्याच्या हातामध्ये म्हणजे जे कोणी गिल्टी पार्टी आहे कोणी पण तो असून द्या. त्याच्यामध्ये बोलण्याचा उद्देश झाला की तुमचा जो जवळचा नातेवाईक पण असेल त्याच्यावरती पण तुम्हाला आता दया करायची नाही, त्याला पण तुम्हाला ठार करायचं आहे.
सोफोर्नो कमेंट करतायत त्यामुळे इथं सोफोर्नो कमेंट करतायत की ना ते लोक म्हणजे देतील आपल्या बाकी लोकांना चान्स पश्चाताप करण्यासाठी त्यांच्या पापावरून आणि आणि त्यांनी म्हणजे अलाउड केलं जे सिनर्स आहेत त्यांच्यावरती म्हणजे बरोबर न्याय करण्यासाठी आणि त्या लोकांनी अलाउड केलं लिव्हिंग लोकांसाठी म्हणजे कॅरी आउट करायला हा जजमेंट ऑल्सो अनमोलेस्ट म्हणजे आपण म्हणतो त्याच परीने तसं त्या लोकांनी म्हणजे सीन केला विदाऊट न फिगर करता विदाऊट नाही घेता तसंच त्यांच्यावरती म्हणजे न्याय केला जाईल विदाऊट हे न घेता आणि त्यांना म्हणजे शिक्षा बरोबर त्यांच्या जेव्हा चुकीवर दिली जाईल असं मग सफोर्न सांगते आता पुस्तक आहे 28 मध्ये सांगते आपल्याला तर लेवीन ने केला जसं मोशेर मी सांगितल्याप्रमाणे आणि अप्रॉक्सिमेटली म्हणताय 3000 माणसं त्या दिवशी म्हणजे मारले गेली 3000 माणसं म्हणजे पडली त्या दिवशी तर मोशे रब्बेनू म्हणाले तुम्ही डेडिकेट करा स्वतःला या दिवशी आणि म्हणा की हा दिवस परमेश्वरासाठी आहे म्हणजे हा दिवस म्हणजे हा दिवस परमेश्वराचा आहे की आपण म्हणतो हर एक जण आहे तो म्हणजे आपल्या मुलाच्या किंवा भावाच्या म्हणजे समोर त्याला उभा राहायला लागते आणि ते तू म्हणजे मशीवर म्हणाले की मी त्यांच्यावरती म्हणजे भरभराटी म्हणजे आपण म्हणतो दॅट ही मे बेस्टो अपॉन यू आर ब्लेसिंग दिस डे म्हणजे तो परमेश्वर म्हणजे तुमच्यावरती म्हणजे आशीर्वाद आणतील हा त्या दिवशी कारण की परमेश्वराचा आशीर्वाद ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीमध्ये म्हणजे आपल्याला खरा आशीर्वाद म्हणजे बराक आहे त्या दिवशी त्या गोष्टीमध्ये बराक आपल्याला म्हणजे त्या गोष्टीमध्ये यश आहे आणि तसं चांगलं आहे सिन्स तुम्ही हा म्हणजे तुम्ही केलात तुम्ही तुमच्या दोस्ताच्या समोर तुमच्या मुलांच्या समोर किंवा कोणत्या नातेवाईकाच्या समोर उभा राहिला तुम्ही आणि जे काय परमेश्वराने सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ते घेतलेत तर मग नक्कीच तुम्हाला म्हणजे इथे जो परमेश्वरासमोर उभा राहून परमेश्वराकडून तुम्हाला म्हणजे मोठा आशीर्वाद मिळाला पाहिजे की तुम्ही परमेश्वराचे शब्द पूर्ण केलेत म्हणजे डेडिकेट युअर सेल्फ म्हणजे लो ये देखे तुमचं करेज आणि तुमची लॉयल्टी त्याच्यामुळे लिव्हिंग लोकांनी कमवला जो हक्क आहे की फर्स्ट बॉर्न जो आहे रिप्लेस केले जातो आपल्या लिव्हिंगनी म्हणजे कोहानींची शब्द जे आहेत तर इथे आपण बघतोय की त्या लोकांनी म्हणजे एवढा म्हणजे एक डेअरिंग दाखवली की सिन्स त्यामुळे फर्स्ट बॉर्न जी मुलं जी आहे ती लोक पवित्र मंदिरामध्ये काम करतील तर त्यांना न देता हे सर्व इस्रायल लोकांचे फर्स्ट बॉर्न आहे त्यांना म्हणजे पवित्र मंदिरामध्ये काम करायला तिथे जाईल आता ते लोक न घेते जाते ते लोक न घेणे जाणार आणि तो ट्रान्सफर होईल आपल्या लिव्हिंग लोकांना आणि ते लोक म्हणजे डेझिग्नेट असतील म्हणजे चूजन परमेश्वराची निवडलेली ट्राईब आणि ते लोक सर्व करतील आपल्या पवित्र मंदिरामध्ये असे आपल्या राशी सांगतात मोशे रबीने म्हणजे हाक मारली आपल्या आरोनला
तर इथे मोशे रबेनू हाक मारली सर्व लेवीम लोकांना आणि म्हणाला की तुम्ही तुमचा टास्क कॅरी करा, तुमचं म्हणजे जबाबदारी पूर्ण करा. आणि त्या लोकांनी चालू केलं त्या दिवशी, म्हणजे परमेश्वराला सर्व करण्यासाठी एकदम म्हणजे ब्रेवली आणि अनसेल्फिशनेसली, म्हणजे नाही म्हणजे आपला स्वतःचा फायदा बघून आणि पूर्ण म्हणजे ताकदीने, पूर्ण इच्छेने ते लोक परमेश्वराची जबाबदारी, परमेश्वराचा जो काम आहे तो पूर्ण करण्यासाठी इथे मानतोय. इथे म्हणजे आता परमेश्वराचं म्हणजे सर्व करण्यासाठी म्हणजे काय, जी गिल्टी पार्टी आहे, ज्या मोशे रबेनू ते सर्व करण्यासाठी, तर मग नो स्पेशल टायटलची जरूरत नाहीये. ज्याला कोणा परमेश्वराला सर्व करायचं आहे, परमेश्वराची म्हणजे इच्छा पूर्ण करायची आहे, पूर्ण परमेश्वराचं काम करायचं आहे, त्यासाठी स्पेशल त्याला टायटल मिळायला पाहिजे किंवा असा काही गोष्टी नाहीये. ज्या परमेश्वराची सर्व्हिस जी आहे त्याच्यावरती म्हणजे काहीतरी म्हणजे दुर्लक्ष किंवा त्याला ढकलले जाते, केले जात नाहीये आणि बरोबर होत नाहीये. तर मग हर एक इस्रायलाची जबाबदारी आहे की त्यांनी तिथे स्टेप्स घेतले पाहिजेत आणि तो परमेश्वराला जसं काय त्याप्रमाणे तो त्या तसा पण त्यांनी अरेंज केला पाहिजे, तसं त्यांनी म्हणजे होईल अशी त्यांनी म्हणजे काळजी घेतली पाहिजे. तसंच कोणी पण म्हणजे परमेश्वराची लढाई नाही लढू शकत अनलेस तो मेंटेन करतोय त्याच्या फॅमिलीमध्ये किंवा जवळच्या लोकांमध्ये सारखा स्टँडर्ड, जो म्हणजे डिमांड करतो दुसऱ्यांपासून. म्हणजे आपण दुसऱ्याला म्हणतो आपण तुम्ही धार्मिक हो, आणि आपण त्याला आपण म्हणतोय की जरा फूड म्हणजे तू स्पिरिच्युअलिटी मध्ये आणि पाळण्यामध्ये पुढे ये. तर कसा म्हणजे आपला इफेक्ट होऊ शकते त्याच्यामध्ये, जेव्हा आपण स्वतः तिथे म्हणजे त्या लेवलवरती आहोत, म्हणजे आपण त्या गोष्टीमध्ये काळजी घेतो, आपण बरोबर सांभाळतो, तर मग आपण दुसऱ्याला मार्गदर्शन देऊ शकतो की बा असं असं सांभाळला पाहिजे, असं असं केलं पाहिजे. ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर इथे आपण बघतोय की लेवी जे आहेत, म्हणजे आता लेवी लोकांनी हा स्टेप घेतला मोशे रबीनूच्या म्हणण्याप्रमाणे की जा तुम्ही तलवारी काढा आणि ज्याने कोणी मूर्ती पूजा केली त्याला मारा. तो जवळचा पण असू शकते, लांबचा पण असू शकते. तर मग हे सगळं करण्यासाठी जो जो म्हणजे आपण म्हणतो ना एक हिंमत पाहिजे, ती कशी पाहिजे की जेव्हा स्वतः त्यांनी तो पाप नाही केला असेल, चुकी नाही केली असेल, तर मग तो इझिली तो हँडल करू शकतो आणि इझिली करू शकतो ती गोष्ट. पण अगर तो स्वतः म्हणजे त्या स्टँडर्ड वरती नाहीये, त्या गोष्टी तो स्वतः म्हणजे इझी इझी आहे, तर मग तो दुसऱ्यांवरती जी गोष्ट केली पाहिजे ना, तो त्याला म्हणजे हिंमत नाही मिळणार करण्यासाठी. तर मोशे रबेनू ते एम्फेसाइज करतायत की म्हणजे किती मोठेपणा आहे लेवी लोकांचा, की त्यांची ती तयारी जी आहे, इव्हन म्हणजे जवळच्या नातेवाईकच्या उलट जाण्याची, हा स्टेप एकदम मोठा आहे. इफ नेसेसरी मुलगा असून द्या, मुलगी असून द्या, जवळचे म्हणजे कोण फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्या उलट पण त्याला जायचं आहे, तर मग हे म्हणतो आपण खरा जे परमेश्वराचे सर्व्हिसेस खरे आहे ते, आणि त्यांनी परमेश्वराला एकत्र घेऊन, परमेश्वरा जवळ घेऊन त्यांनी ते परमेश्वराचा मिtzvah जो आहे त्यांनी पूर्ण केला पाहिजे. आता पुढे आपण बघतोय की मोशे रबेनूने
मोशे रबेनु म्हणाले की डेडिकेट करा तुम्ही, म्हणजे तुम्ही हा दिवस जो आहे परमेश्वरासाठी, जसं आपण 29 मध्ये बघितलं, पासून 29, आणि हर एक जण उलट गेला आपल्या मुलाच्या, आपल्या भावाच्या, आणि म्हणाले की तुमच्यावरती म्हणजे परमेश्वराकडून म्हणजे आशीर्वाद मोठा येईल. आता मोशे रबेनूनी दुसऱ्या दिवशी मोशे रबेनू प्रार्थना म्हणाले लोकांना की तुम्ही एवढा मोठा पाप केलेले आहात, तर मला परत म्हणजे डोंगरावरती गेला पाहिजे. मे बी माझ्या होऊ शकते, चान्सेस आहे की मी आपला मिळवीन देईन माफी आपल्या तुमच्या पापांवरती. तर मोशे रबेनू आता मोशे रबेनूनी परत आले म्हणजे परमेश्वराकडे आणि म्हणाले, आणि त्यांनी म्हणजे ऐन पॉवर म्हणजे त्यांनी दिले, आणि आणि ह्या लोकांनी म्हणजे कमिट केलेला हा जो मोठा पाप जो आहे, आणि तसाच, आणि त्या लोकांनी म्हणजे स्वतःसाठी तयार केला जो देव जो आहे सोन्याचा. आणि आता पण तर मग आता तुम्ही, तर मग ते प्रार्थना करण्यासाठी गेले परमेश्वरासाठी, तर त्यांचं म्हणजे पापाला म्हणजे माफी मिळेल. तर मोशे रबेनू काय म्हणाले प्रार्थनामध्ये, की एकदा त्यांना प्रार्थना दे किंवा माझं नाव तू या पुस्तकातून काढून टाक, असे मोशे रबेनू म्हणाले. तर मोशे रबेनूनी प्रार्थना करतायत, त्यांचा फर्स्ट प्रायोरिटी काय आहे, त्यांना भीती होती की आता म्हणजे पूर्ण जमातीला म्हणजे परमेश्वर डिस्ट्रॉय करतील. पण त्याचा अल्टिमेट गोल काय आहे, ते रिगेन करण्यासाठी त्यांचा जो चुजन स्टेटस आहे, म्हणजे त्यांना म्हणजे निवडलेली लोक आहेत, जवळ परमेश्वराचे लोक आहेत, हाच जो स्टेटस आहे तो त्याला म्हणजे परत जागेवरती राहील असा त्याची इच्छा आहे. आणि आता लोक तर मोशे रब्बेनु जातील परत म्हणजे सिनाय डोंगरावरती, म्हणजे गेले सिनाय डोंगरावरती, आणि प्रार्थना करताय त्यांना माफी मिळण्यासाठी. तर आता इथे प्रस्तुत आपल्याला 31 मध्ये सांगितलं की तुम्ही जे म्हणजे मूर्तीपूजा केलीच, म्हणजे मोशे परमेश्वराकडे आले आणि त्यांनी म्हणजे विनंती केली की इस्रायल लोकांनी मोठा चुकी केलेली आहे, आणि त्या लोकांनी स्वतःसाठी म्हणजे सोन्याचा देव तयार केला. तर आता इथे स्ट्रेस करतायत, हा जो शब्द जो आहे जहाव, ऐकेला जहाव म्हणजे इथे सांगते, स्ट्रेस करते की ही मूर्ती जी तयार केलेली आहे ती आहे सोन्याची. तर मोशे रब्बेनु, आपण इथे बघतोय की मोशे रब्बेनु इम्प्लाय करतात जो डिफेन्स आहे आपल्या इस्रायल लोकांसाठी. काय डिफेन्स आहे, ते म्हणतात की परमेश्वर तुम्ही त्यांना म्हणजे धन दौलत दिलीत, त्यांना पैसा लत्ता दिलात, त्यांना सोना दिला, चांदी दिलात, जेव्हा ते लोक इजिप्त मधून बाहेर आले, आणि त्यांनी त्या सोना एवढा दिला त्या लोकांनी मूर्तीसाठी, तर मग सोना त्यांच्याकडे आला कोडून, परमेश्वराने त्याला दिला इजिप्त मधून बाहेर पडताना. तर आता हा टेम्पटेशन जो आहे सिन करण्याचा, तो म्हणजे त्याला म्हणजे सहन न करण्यास म्हणजे सहन नाही करू शकत एवढा आहे तो. तर मग इथे म्हणतात की कारण काय झालं त्याच्या पापाचं, तर सोना त्यांच्याकडे आल्यामुळे. आता सोना त्यांच्याकडे आला नसता तर त्या लोकांनी हा पाप नाही केला असता. म्हणजे मोशे रब्बेनु प्रयत्न करतायत कसा म्हणजे इस्रायल लोकांची म्हणजे बाजू, की परमेश्वर हा तुमच्याकडूनच आला, सोना तुम्ही दिला त्यांना, आणि तो सोना त्या लोकांनी वापरला पापासाठी. तर मग त्या लोकांना नाही दिला असतात तर मग हा पाप झाला नसता.
म्हणजे इथे बघते का आपण परमेश्वर म्हणतो, परमेश्वर बघा त्या माणसामध्ये म्हणजे चुकी करण्याची वाईट करण्याची म्हणजे हे आहेच. पण त्यांना फॅसिलिटी कोण देते त्याच्यावरती पण डिपेंडेंट आहे ना. तुम्ही त्यांना फॅसिलिटी दिली आणि त्यांनी त्या लोकांनी तो त्या फॅसिलिटीचा वापर केला, त्यांना म्हणजे त्यांना अवेलेबल केलं तुम्ही त्या गोष्टीचा, आणि ती अवेलेबिलिटी आल्यामुळे त्या लोकांनी तो बाप केला. असं म्हणजे मोशे रब्बेनु परमेश्वराला सांगायचा प्रयत्न करतायत अशी राशी म्हणतात त्यांच्या प्रार्थनामध्ये. तर आता मोशे रब्बेनु म्हणतायत, तर परमेश्वरा अगर तुम्ही त्यांना माफ नाही केलात, म्हणजे तुम्ही त्यांचा पाप म्हणजे माफ नाही करू शकत, तर मग माझं नाव जो आहे काढून काढून टाका तुमच्या पुस्तकामधून जो तुम्ही दिलेला आहात. तर आता इथे आपण बघतो की मोशे रब्बेनु एक लॉयल आणि प्रेमळ लीडर आहेत आपल्या इस्रायल लोकांचे, आणि त्याने धीर दिला परमेश्वराला. अगर तुम्ही परमेश्वर म्हणजे मोशे रब्बेनु म्हणतायत की अगर तुम्ही माफ केलं इस्रायल लोकांना तर मग चांगली गोष्ट आहे, पण अगर नाही तर मग माझा माझा जीव घेऊन टाका आणि काढून टाका जे काय माझा म्हणजे माझ्याबद्दल उल्लेख केलेला आहे तोरामधून तो. कारण की मी लीडर होऊ शकत नाही अगर मी नाही मिळवू शकत तुमची माफी त्यांच्यासाठी. म्हणजे लीडर कोण असतो की त्याच्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे की तो परमेश्वराकडून माफी मिळवून देऊ शकते सर्व लोकांना, त्यांची म्हणजे परमेश्वर ही दया आणू शकते आपल्या लोकांवरती. अगर ती गोष्ट इथे होत नाहीये तर मग मी लीडर काय कामाचा नाहीये, आणि माझा लीडर म्हणजे राईट लीडर नाहीये मी. मग माझं नाव जो आहे मला पण तुम्ही म्हणजे मारून टाका म्हणजे फिनिश करून टाका, आणि माझं नाव जो आहे तो पण काढून टाका. तर इथे आता आपण बघतोय की मोशे रब्बेनु परमेश्वराकडे पूर्ण म्हणजे पूर्ण इच्छेने, पूर्ण म्हणजे आपला एक अशी बाजू दाखवत आहेत की बघा की अगर मी फिट लीडर आहे तर मग माझी प्रार्थना जी आहे तुमच्या समोर तुम्ही ऐकलीत, तर मग त्याच्यानी लोकांना समजेल की मी लीडर बरोबर आहे आणि मी लोकांना माफी मिळवून दिली. बळागर नाही तर मग मी लीडर होऊ शकत नाही, आणि कारण की मी नापास झालो त्यांचं म्हणजे तुमच्याकडून म्हणजे परमेश्वर तुमच्याकडून त्यांच्यावरती दया आणण्यासाठी अशी राशी म्हणतात. आता सुपूर्णपणाप्रमाणे मोशे रबेनु म्हणतात की अगर तुम्ही वेदर ऑर नॉट म्हणजे तुम्ही एक तर म्हणजे माफी द्याल किंवा नाही दिलीत, तर मग माझे जे म्हणजे तुम्ही द्या, तुम्ही माफी दिली तर नाही दिली, तर मग माझा जो पर्सनल मेरिट्स जे आहेत, माझा जो पर्सनल म्हणजे जो हे आहे म्हणजे लिडरशिपची जी जबाबदारी जी आहे तुम्ही ते घेऊन टाका, आणि असा आणि तो क्रेडिट जो आहे तसा लेजर जो आहे तो तुम्ही म्हणजे आपला तर मग इथे आपला मोशे रबेनू मोशे रबेनू जे आहेत म्हणतायत की अगर तुम्ही माफी द्या की नाही माफी देऊ, माझा तुम्ही माझा जो पर्सनल मेरिट जे आहेत तुमच्या पुस्तकामधून तुमच्या जे ह्याच्यामधून जे आहेत ते तुम्ही घेऊन टाका, आणि तो क्रेडिट जो आहे तो तुम्ही इस्रायल लोकांना द्या.
आणि त्यांना तुम्ही शिक्षा देऊ नको, अशी मोशे रबेनूची इच्छा. म्हणजे आपण बघतो की किती किती म्हणजे आपण म्हणतो लॉयल, किती खरे लीडर आहेत आपले मोशे रबेनू. त्यांचा पूर्ण पुण्य जे आहे, त्यांचा जो म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यावरती जे आहेत, परमेश्वराने ठरवलेले आहेत, ते मोशे रबेनू सर्व सोडण्यासाठी तयार आहेत. कोणत्यासाठी? तर आपल्या पूर्ण इस्रायल जमातीसाठी. तिथे आपण बघतो इस्रायल म्हणजे मोशे रबेनूचा किती प्रेम होता इस्रायल लोकांवरती, आणि खरे लीडर आहेत ते. आजचे लीडर कसे माहिती आहेत? आपल्या खुर्ची खुर्ची मिळाली, पहिले खुर्ची मिळायच्या अगोदर पहिले गोड गोड बोलतात, एकदा खुर्ची मिळाली की मग आपल्याला ओळखत नाही कोण आहात तुम्ही. आणि इव्हन मदत पण करतात तर त्यांच्या लिमिटमध्ये. त्यांच्यावरती का पाड आली की तर मग ते कोणचा म्हणजे विचार करत नाही, ते स्वतःच बघतात. तर इथे आपण बघतो मोशे रबेनू खरे लीडर आहेत, खरे लीडर आहेत. आणि त्यांचा जो सेल्फ सॅक्रिफाईस आणि त्यांचा जो म्हणजे मेरिट्स आहेत, म्हणजे स्पिरिच्युअल मेरिट्स, फिजिकल ॲज वेल एज स्पिरिच्युअल मेरिट्स देण्यासाठी आहेत आपल्या इस्रायल लोकांसाठी. तर हे आपले खरे खरे लीडर आहेत. आता मोशे रबेनू, परमेश्वर म्हणतायत मोशे रबेनूला की ज्याने कोणी माझ्या उलट पाप केलेलं आहे, मी काढून टाकणार आहे त्यांना, म्हणजे इरेज करणार आहे माझ्या पुस्तकामधून. आणि आता जा आणि तू लीड कर लोकांना जिथे मी तुला सांगितलं त्याला, म्हणजे लीड करण्यासाठी. आणि बिहोल्ड, माझा देवदूत जो आहे तो असेल तुमच्या समोर. आणि त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी म्हणजे मी अकाउंट घेईन, तर मग मी आणीन हा पाप त्या अकाउंट मध्ये त्यांच्या उलट. आणि नंतर मग लोकांवरती, म्हणजे पशु मध्ये सांगते, पशु 35 मध्ये, की लोकांवरती प्लेग आला, म्हणजे आपण रोगराई आली. तर त्या लोकांनी म्हणजे गोल्डन काफ तयार केला होता. आपला जो त्या लोकांनी म्हणजे गोल्डन काफ तयार झाला. आणि तो आरोन पण तिथे होते, म्हणजे आरोनच्या ह्याच्याने पण म्हणते, पशुमध्ये सांगते की आरोनी पण, जो आरोनी तयार केला होता. आता इथे आपले मेफरशीम सांगताय की परमेश्वर म्हणतात मोशे रबेनूला, जा आणि तू आता लीड कर. इथे काय सांगतायत परमेश्वर, त्या परमेश्वराने म्हणजे माफ केला इस्रायल लोकांचा, म्हणजे खरा म्हणजे आपण म्हणतो या अपील मध्ये परमेश्वराने माफ केला इस्रायल लोकांचा पाप पूर्णपणे. मोशे रबेनू म्हणाले की आता परमेश्वराने म्हणजे सारखा हा टर्म वापरलाय आणि म्हणतायत असं नसेल. आणि आणि तसं नाही होणार. म्हणजे काय बोलण्याचा उद्देश आहे, पाप तर झालेला आहे, त्याचा इफेक्ट जो आहे तो म्हणजे कम्प्लिटली इरेज नाही होणार. नेव्हरदलेस मोशे रबेनू लीड करतील इस्रायल लोकांना, म्हणजे इस्रायल देशाच्या डायरेक्शनला, इस्रायल देशामध्ये नेण्यासाठी. पण इथे परमेश्वराने म्हणजे क्लिअरली सांगितलं त्यांना जो माझी छाया जी होती, प्रेझेन्स जो होता, परमेश्वर म्हणजे क्लिअरली परमेश्वरचा प्रेझेन्स जो आहे त्यांना लीड करेल. बट हावेवर परमेश्वर देणार आहेत आपल्या देवदूताला. कारण की जे काही नॅचरल इव्हेंट जे होतात त्याच्यामध्ये म्हणजे इथे सांगते गेलो मी की ते लोक म्हणजे अचीव्ह करण्यासाठी इस्रायल लोकांना जे काही लागणारी गोष्ट आहे आणि परमेश्वराचा गोल,
या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, तर तो इंटरमिडिएट पण असेल तर देवदूत असेल. आणि हा काही नवीन फिनॉमिना नाहीये. आणि आपण बघतोय की तशी म्हणजे पद्धत आहे परमेश्वराची, म्हणजे त्याने गाईड केलं आपल्या जी डेस्टिनी आहे आपल्या वाडवडिलांची, म्हणजे अब्राहम, इसाक, याकोबाची. आणि नाही तसाच म्हणजे मोशे रबेनु लोकांनी म्हणजे होप केला होता की तसंच म्हणजे होईल आपल्या आर सिनावरती रेव्हेलेशन झाल्यानंतर. म्हणजे इथे सांगते की जसं म्हणजे परमेश्वराने जे रेव्हेलेशन होतं आपल्या वाडवडिलांना, तो कसा होता, देवदूत थ्रू होता, परमेश्वर स्वतः होते, देवदूत थ्रू होता. आणि नंतर जेव्हा हा सिन्यावरती जेव्हा परमेश्वर प्रकट झाले, त्याच्यानंतर परमेश्वराची छाया स्वतःची होती. आणि त्याचा रेव्हेलेशन होऊन तो एक मोठा म्हणजे एक्झिस्ट म्हणजे परमेश्वराचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे आपल्या संघात, तो जास्ती झाला. नंतर मग आपल्या हातातून चुकी झाली, तर मग परत तो म्हणजे जसा अगोदर होता त्या प्रकारे म्हणजे परत झाला. तसं म्हणजे देवदूत यायला लागले मधी मधी, आणि त्यांच्या थ्रू म्हणजे आपण बघतोय तर परमेश्वर आता ज्या देवदूत आहे ते देवदूत म्हणजे त्यामध्ये पण फरक आहे. देवदूत कसा म्हणजे लगेच शिक्षा देतो पटकनी, म्हणजे त्याला तो ऑन द स्पॉट शिक्षा देऊ शकतो. परमेश्वर कसं, परमेश्वराकडे आपण म्हणजे माफी मागून परमेश्वर ज्याला म्हणजे दयेने बघून आपलं माफ पण करू शकतात. पण इथे आता जसं म्हणजे परमेश्वराने गाईड केली डेस्टिनी जी आपल्या वाडवडिलांची, आणि तसाच म्हणजे ना मोशे रबेनु लोकांनी म्हणजे विचार केला होता की आपला रेव्हेलेशन झाला हा सिनेमा तसाच राहील. पण परमेश्वराने तसाच तो म्हणजे तसाच तो एक्झिस्टन्स झाला. आता पुढे म्हणतो भयम पकादती, म्हणजे ज्या दिवशी म्हणजे मी अकाउंट घेणार आहे, असं म्हणजे सेंटेन्स मध्ये सांगितलं. म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे परमेश्वराने दया केली आणि म्हणाले की मी नाही शिक्षा देणार पूर्ण जमातीला त्या टायमाला. ते म्हणाले फक्त ज्याने कोणी म्हणजे पाप केला असेल, म्हणजे आता या पापाचा म्हणजे शिक्षा मी देणार नाहीये. पण अगर फ्युचर मध्ये अगर त्या लोकांनी परत पाप केला, तर मग आपण म्हणतो त्यांना जी शिक्षा मिळणारी आहे, तर त्यांचं कनेक्शन कुठे लागेल, जो पाप झाला मूर्तीपूजाच्या याच्या संगत. आणि त्याच्यावरती त्या म्हणजे आपण म्हणतो ना एक, आता परमेश्वराने म्हणजे आपल्याला म्हणजे थोडासा म्हणजे माफी दिली, एक प्रकारचा म्हणजे हलका घेतला. पण अगर आपण परत जर पाप करतोय, तर मग परमेश्वर म्हणतील की तो अगोदरचा पाप जो आहे तो पण म्हणजे जागृत होतो, त्याला पण म्हणजे जागृत करतोय त्याच्या त्या पापाला पण, आणि त्याची पण शिक्षा ह्या शिक्षा संगत मिळेल, याच्या पापाची शिक्षा पण संगत मिळेल, अशी राशी म्हणतात. आणि तसंच ही जी शिक्षण जी आहे, हा जो पाप जो आहे गोल्डन कापचा, तो म्हणजे पूर्णपणे इरेज नाही झालेला आहे, त्याला पूर्णपणे इरेज नाही करू शकत. आणि त्याचा जो डाग जो आहे तो लोकांवरती राहिलेला आहे, लोकांवरती आहे. बट हवेवर इथे म्हणतोय वेनेवर, जेव्हा जमात पाप करते, तर मग तो कनेक्शन पुढे लागतो, तो एक प्रकारचा म्हणजे त्यांचा जो स्पिरिच्युअल रेसिड्यू जो आहे आपला गोल्डन काफचा, तो पण पुढे येतो. मग हा सीन जो आहे तो नाही होत आहे व्हॅक्यूम मध्ये. आणि आपण बघतो की आपण तसंच मी सांगतो की आपण किती सांभाळला पाहिजे, की आपल्या हातातून चुकी होते, तर चुकीची माफी आपण परमेश्वराकडे मागून नंतर परत आपण त्याच लाईनला जातो, त्याच चुकीमध्ये जातो, तर मग आपला जो हिस्ट्री आहे चुकांची ती परत जागो होते.
नाही बोललो की चला मी आपला यम किप्पूर आहे, रोश हशना यम किप्पूर आहे, परमेश्वराकडे माफी मागितली तर परमेश्वरात चुकलो, वाईट केला, हे केला ते केलं असं आपण बोलतो रोश हशना यम किप्पूरला, आपल्याला माफी मिळते. पण नंतर मग आपण नवीन वर्ष चालू करतो आणि परत आपण जसा होतो तसंच वागतो, तर मग जो गेल्या वर्षाचा चुकी झाली तिचा आपण त्याला पण जागृत करतोय. त्यासाठी आपण म्हणतो की हा गोल्डन कालचा सीन जो आहे, परमेश्वर म्हणाले की तो कम्प्लिटली इरेज नाही झालेला आहे, तो आहे. मग जोपर्यंत इस्रायल लोक तोराच्या मार्गाला आहेत, मिtzvahचं पालन करतात, चांगली कामं करतात आणि चुकी करत नाही, स्वतःला सांभाळतात चुकांपासून आणि परमेश्वराच्या मार्गाला आहेत, मिtzvahच्या मार्गाला आहे, तर मग परमेश्वर त्यांना म्हणजे तो गोल्डन कावचा सीन पुढे नाही येत. त्यांच्या समोर फक्त पुण्य येतो आणि परमेश्वर त्याला पुण्य आणि त्यांच्यावरती, त्यांच्या मुलांवरती, त्या फॅमिलीवरती तसा पूर्ण इस्रायल जमातीवरती परमेश्वर न्याय करतात. पण अगर ते लोक त्याच मार्गाला आहेत तर मग नाईलाजाने परमेश्वरला मागचा पण बघायला लागतोय, मागची हिस्ट्री काय आहे आणि ती हिस्ट्री बघून त्याप्रमाणे त्याच्यावरती न्याय होतो. तर आपण विचार केला पाहिजे की आपण म्हणजे नेहमी स्वतःला सांभाळला पाहिजे, आपल्यातून कुठची चुकी होणार नाही आपल्या विचारामध्ये, आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये. आणि नेहमी आपण तोराचा अभ्यास करून, मिtzvahचं पालन करून, चांगली कामं करून परमेश्वराचा आशीर्वाद भरभराटी आपल्यावरती येईल. बहुखुशीनं आमेन वे आमेन. परमेश्वराचं נופל כל הברכות כל הישועות. כל הברכות. תודה רבה לכולם. Thank you very much for everyone. חזק וברוך רבי אהרון, תזכה למצוות. תזכה לעשות כל טוב להתראות.